लोकांना, आमच्या हिंदू लोकांना पण उपयोग व्हावा अशी माझी इच्छा आहे. बरोबर आहे. या संधीचं सोनं कोण करतं त्याकडे लक्ष असेलच. एका बाजूला रवींद्र धंगेकरांनी केलेले आरोप आणि मुख्यमंत्र्यांनी जातीने यामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारचं केलेलं आवाहन. अपेक्षा आहे की अवधूत वाघ आपण हा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाल. रुपालीताई आपल्याकडे येतो. जैन मुनींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र अजितदादांचं जे मौन आहे त्या मौन बाळगण्यावरती त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? स्वतः पालकमंत्री आहेत अजितदादा, या संदर्भात का बोलणं टाळतायत? का मौन बाळगलं जात आहे? एक सगळ्यात महत्वाचं, हा जो काही जैन धर्माच्या ट्रस्टींचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर पद्धतीने जो काही त्यांचा व्यवहार झालाय नाही झालाय, माननीय माजी आमदार रवींद्रभाऊ दंगेकर यांनी त्या जैन धर्मांच्या भावनेनुसार जे काही आंदोलन उभारलं. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, हे जे मगाशी म्हणले की अवधूत वाघ भाऊ म्हणले की ते कोण ट्रस्टी जैन धर्माचे आहेत का नाही, तर ते जैन धर्माचे आहेत. मुळामध्ये ही जी प्रक्रिया चालली, कायदेशीर प्रक्रिया चालली, याच्यामध्ये दुमत नाही. पण या चॅरिटरी धर्मादायुक्तांकडे वर्षोनवर्ष फायली ज्या पेंडिंग होत्या, त्या ज्या फास्ट यांनी चालल्या, आमच्या कॉर्पोरेशनच्या चालल्या, इतर ज्या विभागाच्या चालल्या, त्याच्यावर खरा आक्षेप होता. मुळामध्ये जैन धर्मांच्या ज्या लोकांच्या भावना आहेत की बाबा हे आपलं, त्याच्याशी जुडलेल्या ज्या भावना आहेत, तिथं मंदिर आहे नाही अजून ते त्या याच्यावर येणं म्हणजे समोर क्लिअरिफिकेशन आलेलं नाहीये, परंतु तिथनं अनेक विद्यार्थी घडलेले. एक लक्षात घ्या, हा व्यवहार होताना धर्मादाय आयुक्ताची परवानगी घेतली होती का? हो घेतली होती. 230 कोटी दिले होते का? हो दिले होते. हा कन्सिडरेशनचा लिगल मधले आहेत. फक्त तुम्हाला याच्यात भावनिक मध्ये बघता येणार नाही. जर जैन धर्माचे सर्व माझ्या माता भगिनींना वाटत असेल की नाही हे वाचलं पाहिजे, तर जो कायदेशीर मध्ये जे काही त्यांनी मोबदला घेतलेला आहे तो त्यांना परत द्यायचा आणि हे कॅन्सल करून घ्यायचं. तिथल्या ऋषीमुनींनी सुद्धा आव्हान केलेलं आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब असू द्या, पंतप्रधान साहेब असू द्या, कायद्याचे त्यांचे जे जे अग्रीमेंट झालेले आहेत ते जर तुम्हाला कायदेशीरपणे रद्द करायचं असेल, कायद्याच्या याच्यामध्ये समजा सेशन कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, जर याच्यात तो पेंडिंग ठेवायचा नसेल, तर जो काही जे ट्रस्टी आहेत त्यांनी व्यवहार करून पैसे घेतलेले आहेत, मोबदला म्हणू आपण त्याला, तो मोबदला, कारण का बिल्डरनी तर आता तयारी दाखवली आहे. बिल्डर हे केंद्रीय मंत्रीचे मित्र असल्यामुळे हा सगळ्या विषयाच्या मध्ये हा जेवढा गरोदरा झालेला आहे तो झालेला आहे. वास्तविक पाहता इथं बिल्डरने येऊन आणि ट्रस्टीने येऊन सांगितलं पाहिजे की तुम्ही येऊन हा जो व्यवहार केलेला आहे तो तुम्ही कशासाठी केलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचा मोटिव्ह, कारण का ट्रस्टींची ही स्वतःची जागा आहे, ही कुठल्या सरकारकडनं घेऊन त्याच्यावर डेव्हलप केलेली नाही की याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला. रवींद्रभाऊ दंगेकर यांनी जैन समाजाची भावना आणि त्यांच्याकडे जे काही पेपर्स आलेले आहेत त्याच्यानुसार त्यांनी या यंत्रणेत काम केलेले. हो, त्यांनी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत, ते आमदार राहिलेले आहेत, त्यांना माहिती कोणती फाईल कोणत्या दिवसाला कशी होते. लागोपाठ जर या फाईली फटाफट हालत असतील आणि त्याची जर संशयाची धुरी की जे काही म्हणजे स्वतःच केंद्रीय मंत्री यांनी दिलं की गोखले माझा मित्र होता आहे आणि राहणार, मित्राचा प्रॉब्लेम नव्हता, परंतु त्यांच्या साथीने या ज्या काही गोष्टी घडत होता त्याच्यामुळे जैन धर्मीतले आमचे सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी नाराज झाल्या होत्या. आता बिल्डर तयार झालेला आहे, त्याच्यामुळे जर आपलं हे जैन मंदिर वसतिगृह वाचवायचं असेल तर ज्या ट्रस्टींनी जे काही पैसे घेतलेले आहेत ते त्याला त्याचे देणे आणि तातडीने त्या रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन सदर व्यवहार संपवणे, म्हणजे तो करार रद्द झाला, आपलं मंदिर वसतिगृह वाचलं. आणि याच्यामध्ये कोणाचा डल्ला होता का नाही होता, पाणी का पाणी और दूध का दूध सगळ्यांसमोर आलेला आहे. बरं, दूध का दूध पाणी का पाणी होणार का? जसं रुपालीताई तुम्ही देखील मुद्दा उपस्थित केला, जैन मुनींच्या पत्रकार परिषदेतल्या एका मुद्द्याकडे लक्ष वेधतो. लढाई आमची सरकारशी नसून ती भ्रष्टाचाराविरोधात असल्याचं